देशभरातील लोकसभा निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा आज नवी दिल्लीतील विज्ञान भवन इथं केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार, आयुक्त सुखविंदर संधू आणि ज्ञानेश कुमार यांनी केली आहे। देशातील 543 लोकसभा जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे। सर्व जागांसाठी 4 जूनला मतमोजणी होणार असल्याचं यावेळी सांगितलं। महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे अशा 5 टप्प्यात मतदान होणार आहे। तर कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात 7 मेला मतदान होणार आहे। महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान होणार आहे ते पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिलला। यामध्ये रामटेक, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चिमूर, चंद्रपूर या विदर्भातील 5 जिल्ह्यात मतदान होणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे। यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या एकूण 8 मतदारसंघात मतदान होईल। तिसऱ्या टप्प्यामधील मतदान हे 7 मेला होणार आहे। यामध्ये रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले असे एकूण 11 मतदारसंघ असणार आहेत। तर चौथ्या टप्प्यातील मतदान हे 13 मेला होणार आहे। यामध्ये नांदेड, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड या एकूण 11 मतदारसंघांचा यामध्ये समावेश आहे। तर 5व्या टप्प्यात 20 मे रोजी मतदान होईल। तर यामध्ये धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि दक्षिण मुंबई असे एकूण 13 मतदारसंघ यामध्ये असणार आहेत।